आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात भूजल विभागाच्या आकडेवारीतून गंभीर पाणी टंचाई, जिल्ह्यातील पाणी साठ्यात मोठी घट। पुण्यात जादा गाड्यांचा परिणाम रेल्वेच्या लोकल गाड्यांवर। रेल्वे गाड्यांना 1 ते 2 तासांचा उशीर, दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मात्र गैरसोय। पुण्यात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना सुरुवात, 15 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश। तृतीयपंथी विद्यार्थ्यांची 2024 ते 25 ची फी ही पुणे विद्यापीठ भरणार। विद्यापीठ निधीतून विद्यार्थ्यांची फी भरली जाणार। विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेताना अभ्यासक्रमासह निर्धारित शुल्काची खातरजमा करावी। विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून विद्यापीठाकडून सूचना जारी। पिंपरी चिंचवड शहरात झाडे उन्मळून पडण्याच्या घटनात झाडांविषयी काही तक्रार उद्भवल्यास उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाला संपर्क साधण्याचं पालिकेचं आवाहन। बारामती लोकसभेत 23,72,668 मतदार, मागील 3 महिन्यांमध्ये 56,700 मतदारांमध्ये वाढ, जवळपास 24 लाख मतदार बारामती लोकसभेचं भविष्य ठरवणार। पुण्यात दररोज 900 नवीन वाहनांची भर, एकीकडे शहरात वाहतूक कोंडीची समस्या तर दुसरीकडे वाहनांच्या संख्येत भर पडल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली।